गोष्ट अशी आहे की त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते, व्यापाऱ्यांना दुकानं विकायचे होते, ते करू शकले नाही. 10 वर्ष त्यांच्याकडं मार्केट कमिटीकडं जागा गेल्या 12 वर्षापासून होती. 10 कोटी शासनाने दिलेले होते. आपण बघताय की ते 40-40, 50-50 फूट झाडं वाढलेली होती. साधं झाडं काढू शकले नाही आणि नंतर शर्त भंग झाली म्हणून शासनाने जागा परत घेतली. परत घेतल्यानंतर संशोधन केंद्राला जागा दिली. तेव्हापासून त्यांचा विरोध आहे आणि आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोणी काही काम करत असेल करू द्यायचं नाही, ही भावना आहे. आणि एवढं मोठं काम होत असताना मला त्याच्यामध्ये काहीतरी पर्सेंटेजचा हिस्सा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक पत्रव्यवहार करणं, जागोजागी तक्रारी करणं. तर अजित पवारांनी गेल्या 8-9 महिन्यापासून या संशोधन केंद्राच्या फाईल्या अडवून ठेवलेल्या आहेत. इथल्या निविदा होऊ नये याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. लेखी पत्र त्यांनी तसे दिलेले आहेत. पत्र आपल्याला देण्यात येतील सगळ्यांना. आपल्या देशात नाव बोलले आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं, अजितदादांशी बोलणं झालंय. परंतु एका आकस्फोटी या तालुक्यामध्ये होणारा एवढा मोठा प्रकल्पच मारायचा अशा पद्धतीची भूमिका जर नेते घेत असतील तर याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निश्चित लढू आम्ही. भरती प्रक्रिया